मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरून मतदार याद्यांचं डाउनलोडिंग हे बंद पडलेलं आहे। सूचना हरकतींसाठी 7 दिवसांचाच अवधी आहे, मात्र त्यातही पहिला दिवस हा तांत्रिक अडचणींमध्ये गेलाय। संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींमुळे मनसे मात्र आक्रमक झाली आहे। सूचना हरकती नोंदवल्याच जाऊ नयेत यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई केली गेल्याचा आरोप मनसेने केलाय। जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त पानांचा अभ्यास करून 7 दिवसांतच सूचना हरकती नोंदवायच्या आहेत, मात्र तरी सुद्धा दिरंगाई केली जाते असा मनसेकडून आरोप करण्यात आलेला आहे। पालिकेच्या वेबसाईटवरून काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यामुळे सूचना हरकतींसाठी 7 दिवसांचाच अवधी बाकी असताना या तांत्रिक अडचणीमुळे मनसे मात्र आक्रमक झाली आहे। 13 तारखेला त्यांच्या पोर्टलवर यादी जी जाहीर होणार होती ती झालीच नाही। त्यांनी मग ती मुदत वाढवली, ती 20 तारखेला म्हणजे आज होणार होती। आता दुपारचे 2 वाजलेत तरी अजून ती डाउनलोड त्यांच्याकडून झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना ती पाहायला मिळत नाही। जोपर्यंत यादी पोर्टलवर दिसत नाही, डाउनलोड होत नाही, तोपर्यंत नागरिक पाहणार केव्हा आणि मग पाहिल्यानंतर त्याच्यात काही हरकती असतील, सूचना असतील तर घेतील ना। ते अजून आजचा दिवस 2 वाजलेले आहेत, अर्धा दिवस संपलेला आहे, अजून ते पोर्टलवर दिसत नाही। याबाबत अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, सध्याची या सगळ्याबाबत काय अपडेट आहे? खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर महापालिका निवडणुकीसाठी जी यादी मतदाराची असते ती मतदाराची यादी महापालिकेच्या जी वेबसाईट आहे त्याच्यावर अजून अपलोड झाली नाहीये आणि नो इमेज फाउंड असं दिसून येतंय। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी माधुरी या सगळ्यांमध्ये 7 लाख पेजेस या सगळ्या गोष्टीचे आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी डाउनलोड करून त्याचा अभ्यास प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला केला जातो आणि त्याच्यानंतर कोणती हरकत आहे तर आपण ती नोंदवू शकतो। पण या सगळ्या नोंदणीसाठी फक्त 7 दिवस देण्यात आले आणि 7 दिवसांमधून हा 1 दिवस हा संपलेला आहे। त्याचं कारणच आहे की 2 वाजले किंवा 2-2:30 वाजले तरी अजूनपर्यंत यादी काही अपलोड त्यांच्याकडून झाली नाहीये, त्यामुळे पुढचं काम जे पक्ष करतात ते पुढचं काम करण्यात आलं नाहीये। या सगळ्यामधून कुठली दिरंगाई होते का असा मोठा प्रश्नचिन्ह आता मनसेचे नेते आपण बघतो यशवंत किलेदार यांनी उपस्थित केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हा दिवस संपला तर आपण हरकती कशी नोंदवाव्या या सगळे प्रश्नचिन्ह आता मनसेने उपस्थित करून मनसे आक्रमक याबद्दल झालेली आहे। या सगळ्या गोष्टी निवडणुका सुसह्य व्हाव्या म्हणून आहेत आणि जर ते नसतील तर या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मोठा प्रश्नचिन्ह या सगळ्यांमध्ये निर्माण होतो। माधुरी, हो श्रेयस, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर सूचना हरकती नोंदवल्याच जाऊ नयेत अशी याबाबत दिरंगाई केली जाते असं सुद्धा मनसेकडून आरोप करण्यात आलेला आहे। पालिकेच्या वेबसाईटवरील जे डाउनलोडिंग आहे ते बंद झालेलं आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या तांत्रिक अडचणींमुळे मनसे मात्र आक्रमक झालेली आहे। मनसेकडून संकेतस्थळावरील या सगळ्या अडचणींमुळे आक्रमक पवित्रा घेतलाही गेलेला आहे।